गदग शहरातील प्रकाश बाकळे यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्याने त्यांची परिस्थिती श्रीमंत होती. त्यांची बायको सुनंदा या गदग बेटगिरीच्या उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. प्रकाश यांची राजकीय नेत्यांसोबत उठबस होत होती, तसेच व्यवसायातील लोकांचीही संपर्क येत होता. प्रकाश बाकळे यांच्या पहिल्या पत्नीचे 25 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी सुनंदा यांच्याशी दुसरा विवाह केला. प्रकाश यांना त्याच्या पहिल्या पत्नीपासून विनायक हा मुलगा होता. विनायक आता मोठा झाला होता, पण अलीकडे त्याचे सावत्र आई सुनंदा आणि वडील प्रकाश यांच्याशी पटत नव्हते. प्रकाश यांच्या प्रॉपर्टीत मुलगा या नात्याने विनायक याचा रितसर हक्क होता, परंतु तो दारूच्या आणि वाईट मित्रांच्या नादाला लागला असल्याने प्रकाश यांनी विनायकला आपल्या प्रॉपर्टीतील हिस्सा अजून रितसर दिलेला नव्हता. त्यामुळे बाप लेकाचे बिनसले होते. मालमत्तेच्या वाटणीच्या कारणातून त्यांचे पटत नव्हते. रोज भांडणे होत होती. विनायक हा व्यसनाधीन झाल्याने त्याचे लग्नही जमत नव्हते. त्यातच विनायकाने वडिलांच्या प्रॉपर्टीत आपला हिस्सा वडिलांची संमती न घेता परस्पर विकला होता. खरे तर हा गैरव्यवहार होता, परंतु घेणाऱ्यांनी विनायकचा हिस्सा धरूनच व्यवहार केल्याने त्यांना तो मान्य होता. त्यामुळे विनायक आणि त्याचे वडील प्रकाश बाकळे यांच्यातील संबंध जास्त ताणले होते. अखेरीस प्रकाश यांनी मुलगा विनायक याने गैरव्यवहार केला असल्याने त्याच्या विरोधात केस दाखल केली होती. त्यामुळे विनायक हा वडिलांवर जास्त चिडून होता. विनायकने विकलेल्या प्रॉपर्टीमुळे प्रकाश यांना जास्तच मनस्ताप झाला होता. त्यांची परवानगी न देताच विनायकने परस्पर व्यवहार केल्याने प्रकाश हे मुलगा विनायक याला जमतेच धरत नव्हते. त्यातच प्रकाश यांनी आपल्या दुसऱ्या बायकोचा मुलगा कार्तिक याचा विवाह विनायकचा मामा कोप्पळ येथील रहिवासी परशुराम हादीमनी यांची मुलगी आकांक्षा हिच्याबरोबर करण्याचे ठरवले. कार्तिक हा विनायक यांचा सावत्र भाऊ होता. आपल्या सावत्र भावाचा विवाह आपल्या मामाच्या मुलीशी आपले वडील लावून देतात आणि आपला विवाह मात्र ठरत नाही. आपल्या हिश्श्याची प्रॉपर्टी आपण विकली असतानाही त्याला संमती देत नाही. या दोन गोष्टीचा राग विनायकला आला होता. त्याने आपल्या वडिलांचा आणि सावत्र आई सुनंदा याचा कायमचा काटा काढायचा असे ठरवले. तसे त्याने आपल्या गदग येथील मित्र फिरोज निसार अहमद काजी याला सांगितले. त्याने विनायकला सांगितले की त्याचे महाराष्ट्रातील मिरज येथील मित्र सुपारी घेऊन तुझ्या सावत्र आईचे आणि वडिलांचे काम तमाम करतील. विनायकनेही त्याच्या सांगण्यावरून आपल्या सावत्र आई आणि वडिलांचा गेम करण्याचे ठरवले. त्यासाठी फिरोज काजी याच्याबरोबर तो मिरज येथे गेला. तिथे साहिल काजी आणि त्याच्या मित्रांची भेट घेतली. आपल्या सावत्र आईला आणि वडिलांना मारण्यासाठी त्याने तब्बल 65 लाखाची सुपारी त्यांना दिली. त्याने 65 लाखापैकी काही रक्कमही आधी त्या गुंडांना दिली. काम झाल्यानंतर राहिलेली रक्कम देण्याचे मान्य केले. साहिल काजी आणि त्याच्या मित्रांनी प्रकाश बाकळे आणि सुनंदा बाकळे यांच्या हत्येचा प्लॅन केला. प्रकाश बाकळे आणि त्याची पत्नी सुनंदा हे दोघे आपला मामा परशुराम याची मुलगी आकांक्षा आणि सावत्र भाऊ कार्तिक यांचा साखरपुडा करण्यासाठी बुधवार दिनांक 17 रोजी कोप्पळ येथे जाणार आहेत याची माहिती विनायकला होती. त्याने ही माहिती फिरोज काजी आणि त्याच्या मित्रांना दिली. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे फिरोजने मिरज येथून आपल्या 5 मित्रांना गदग येथे बोलावून घेतले. बुधवारी संध्याकाळपर्यंत आकांक्षा आणि कार्तिक यांच्या लग्नाची बोलणी होऊन लक्ष्मीश्वर येथे साखरपुडा झाला. रात्री उशिरा जेवण करून प्रकाश, सुनंदा आणि कार्तिक हे तिघेजण गदग येथे गेले. रात्री उशिरा जेवण करून प्रकाश, सुनंदा आणि कार्तिक हे तिघेजण गदग येथे परत येण्यासाठी निघाले, परंतु त्यांची रेल्वे हुकली होती. रेल्वे हुकल्याने परशुराम हादीमनी यांनी मेवना प्रकाश बाकळे यांना आता तुम्ही तिघेजण येथेच थांबून उद्या सकाळी गदगला जा असे सांगितले. त्यावेळी प्रकाश आणि सुनंदा हे दोघेजण वरच्या खोलीत झोपायला गेले, तर परशुराम हादीमनी आणि त्यांचा होणारा जावई कार्तिक बाकळे हे दोघेजण खालच्या रूममध्ये झोपायला गेले. तर परशुराम आणि यांची मुलगी आकांक्षा आणि तिची आई लक्ष्मी हादीमनी या दोघीही खालच्याच रूममध्ये दुसऱ्या खोलीत झोपायला गेल्या. पहाटे 2:30च्या सुमारास खालच्या खोलीच्या दरवाजावर थाप पडल्याचा आवाज आला, पण दरवाजा उघडत नसल्याने दरवाजावर लाथा मारल्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने घाबरून परशुराम हादीमनी डोळे चोळतच उठले आणि त्यांनी डोळे चोळतच दरवाजा उघडला. त्याच्या समोर हातात धारदार कोयता असलेले 5-6 जण उभे दिसले. ते घाबरून गेले. त्यांना काही कळण्याआधीच मारेकऱ्यांनी त्यांना बाजूला ढकलत घरात प्रवेश केला. आरडाओरडा करत ते प्रकाश आणि सुनंदा यांची नावे घेत शिवीगाळ करत होते. तसेच त्यांनी परशुराम हादीमनी यांना मारहाण केली.
त्यांच्या डोक्यात आणि पोटात कोयता खुपसून त्यांना ठाण मारून टाकले. दरम्यान परशुराम यांच्या ओरडण्याने त्यांचा होणारा जावई कार्तिक पुढे आला, तर बाजूच्या खोलीतून त्यांची मुलगी आकांक्षा आणि पत्नी लक्ष्मी हेही बाहेर आले. मारेकरांनी परशुराम याला ठार मारल्याचे पाहताच त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यावेळी काजी आणि त्यांच्या दोघा मित्रांनी कार्तिकच्या पोटातही कोयता खुपसला. तोही ओरडत जमिनीवर कोसळला. तर दुसऱ्या तिघा मारेकरांनी हादीमनी यांची पत्नी लक्ष्मी आणि मुलगी आकांक्षा यांच्यावरही धारदार शस्त्रांनी वार करत मारून टाकले. खालच्या रूममधून ओरडण्याचा आवाज वरच्या मजल्यावर गेला नाही. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी सुनंदा हे दोघे वरच्या रूममध्ये होते. त्यांना शोधत मारेकरी त्यांच्या खोलीजवळ गेले. त्या खोलीच्या दरवाजावर लाथा मारायला त्यांनी सुरुवात केली. या सगळ्या गदारोळात प्रकाश बकाळे सावध झाले होते. त्यांनी खोलीतून मोबाईलवरून पोलिसांना फोन केला. त्याचवेळी पोलिसांची गाडी सायरन वाजवत हादीमनी यांच्या घराशेजारी आली. पोलीस गाडी येताच मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली, परंतु मारेकरी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. इकडे घटनास्थळी 4 जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे बघून प्रकाश बकाळे आणि त्यांच्या पत्नी सुनंदा यांना अश्रू अनावर झाले होते. कारण त्या मृतामध्ये त्यांचा मुलगा कार्तिक आणि त्यांची होणारी सून आकांक्षा आणि तिचे आईवडील होते. सकाळपासून घरात आनंदाचे वातावरण होते. रात्री मात्र सगळे होत्याचे नव्हते झाले. सकाळी साखरपुडा झाल्याने आनंदात असणारे कार्तिक आकांक्षा आता मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर मुलीचे लग्न ठरल्याने आनंदी असणारे परशुराम व लक्ष्मी हेही आता गतप्राण झाले होते. पोलिसांनी या घटनेची माहिती प्रकाश बकाळे आणि त्यांची पत्नी सुनंदा बकाळे यांच्याकडून घेऊन घटनेचा पंचनामा केला. 4ही मृतदेह रात्री उशिरा गदग येथील सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले. 4 जणांच्या हत्येने गदग परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेऊन घटनेची पाहणी करून गदग पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या. प्रथमदर्शनी पोलिसांना ही घटना चोरीच्या उद्देशाने घडली असावी अशी शंका आली, परंतु घरातील सगळ्या वस्तू दागदागिने जशाच्या तसेच असल्याने ही घटना कोणत्या कारणातून घडली आहे याचा तपास पोलीस करत होते. घटना घडून 5 दिवस झाले तरी मारेकऱ्यांचा शोध काही लागत नव्हता. चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली नाही तर मग कोणत्या कारणातून घडली असावी याचा अंदाज पोलीस बांधत होते. दरम्यान पोलिसांना प्रकाश बकाळे यांचा सावत्र मुलगा विनायक बकाळे यांच्याशी प्रॉपर्टीच्या कारणातून वाद होत असल्याची माहिती मिळाली. त्यातच विनायक हा घटनेच्या दिवसापासून फरार होता, त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय जास्तच होता. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळ शेजारचे CCTV फुटेज तपासले असता त्यातील एका फुटेजमध्ये विनायक बकाळे दिसत होता. पोलीस त्याची माहिती काढत असताना तो गदग येथील फिरोज काजी याच्या संपर्कात येऊन त्यानेच आपल्या वडिलांची आणि सावत्र आईची हत्येची सुपारी मिरज येथील काजी याच्या मित्रांना 65 लाख रुपयांना दिल्याचे समजले. तांत्रिक तपास करून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. गदग येथील राजीव गांधी नगरमधून फिरोज निसार अहमद काजी याला ताब्यात घेतल्यावर त्याने या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हुडको परिसरात जिशान काजी याला ताब्यात घेतले. त्याने मिरज येथील आपले मित्र साहिल काजी, सोहेल काजी, सुलतान काजी, महेश सोळंके, वैद बेपारी यांची नावे सांगितली. त्यानुसार गदग पोलिसांच्या पथकाने मिरज पोलिसांच्या मदतीने त्यांना मिरज येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या घटनेची चौकशी पोलिसांनी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. घटनेनंतर फरार असलेला मुख्य संशयित आरोपी विनायक बकाळे हाही पोलिसांच्या हाती लागला. या घटनेची फिर्याद प्रकाश बकाळे यांनी गदग पोलिसात दिली होती. त्यामुळे आरोपींच्या विरोधात कलम 302 प्रकारे गुन्हा दाखल केला. त्यांना गदग येथील न्यायालयात पोलिसांनी उभे केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले कोयते आणि 2 दुचाकी आणि 1 कार जप्त केली. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गदग पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.